जय हरी. एकादश स्कंध भाग 80. चौथ्या अध्यायात नाथ महाराज आपल्याला नारायण अवतार याविषयी माहिती देत आहेत. नाथ महाराज सांगतात, वृत्ती अखंडपणे आत्मस्वरूपी लीन राहून अकर्तेपणानं कर्म करणं हे कोणत्याही अवताराचं प्रधान चिन्ह आहे. पण वृत्ती आत्मनिष्ठ आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? तर ज्याला कामवासना आणि राग तसे प्रसंग येऊन देखील बाधत नाहीत, म्हणजे कोणत्याही प्रसंगी त्यांची शांती ढळत नाही, त्याची आत्मनिष्ठा खरी समजावी. या अवताराचं वर्णन करताना नाथांनी 2-3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कोणत्या? तर जे साधक काम क्रोधाधिक विकारांना ताब्यात न आणता मोठे साधन करतात, त्यांच्या अंगी तपसामर्थ्य वाढतं खरं, पण वेळ प्रसंगी त्या विकारांना ते केव्हा बळी पडतील याचा नेम नसतो. ही पहिली गोष्ट. भगवंताच्या भक्तीला आरंभ केला म्हणजे जगातील मायेच्या शक्ती साधनात विघ्न करू लागतात, परंतु जो मनापासून भक्ती करतो त्याला सांभाळण्याची जबाबदारी भगवंत स्वतः आपल्यावर घेतो. ही दुसरी गोष्ट. आणि भक्तीच्या साधनामध्ये मायेच्या शक्तीचं रूपांतर होऊन मग विघ्न उत्पन्न करण्याऐवजी तीच शक्ती साधकाला पुढे नेते. ही तिसरी गोष्ट. आदिकर्त्या भगवंतानं नारायण नावानं एक अवतार घेतला. त्याचं चरित्र मोठं अलौकिक, पवित्र आणि पुण्यकारक. दक्षकन्या मूर्ती ही धर्म ऋषींची पत्नी. तिच्या पोटी नरनारायणाचा अवतार झाला. वास्तविक नर आणि नारायण दोघंही एकच, पण 2 रूपांनी जन्मले. नारायणानं नैष्कर्म्य स्वतः आचरून दाखवलं आणि तेच नारदादिकांना समजावून सांगितलं. नारायण बद्रिकाश्रमात राहतात. त्याला आत्मस्वरूपाचं सहज भान असतं. आत्मस्वरूपाची धारणा साधण्यास कठीण आहे. या स्वरूपनिष्ठेला अलक्ष्याचं लक्ष म्हणतात. साधकाला नारायण तेच शिकवतात. पूर्वी नारायणाच्या उग्र तपानं आणि निष्ठेनं इंद्राला भय वाटलं, म्हणून नारायणाला भ्रष्ट करण्यासाठी इंद्रानं काम, अप्सरा, वसंत आणि क्रोध यांना नारायणांकडे पाठवलं. पुष्कळ अनुष्ठान करून देखील मनात क्षमा उत्पन्न होत नाही किंवा क्रोध ताब्यात येत नाही. आता आपल्याला माहिती आहे, वाल्मिकी ऋषींनी जवळजवळ 20,000 वर्ष तपश्चर्या केली आणि कामाने त्यांना बाद केलं. त्यानंतर परत 20,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मग क्रोध आला. मग त्या अप्सरेला त्यांनी शाप दिला. मग क्रोधानेही त्यांना नागवलं. म्हणजे काम आणि क्रोध हे दोन्हीही त्यांच्या अंगी आले नाही 20,000 वर्ष तपश्चर्या करून. आणि मग असंच होतं की क्रोध तपाचा नाश करून टाकतो, तपस्व्यांना सर्वस्वी नागवतो. म्हणून तपस्वी लोकांचा तो पक्का वैरी आहे. कामक्रोधाधिक मंडळी बद्रिकाश्रमात आली. आता इथे कामक्रोधाधिक मंडळी कोण कोण आली? तर इंद्राने पाठवलेली काम, अप्सरा, वसंत आणि क्रोध हे बद्रिकाश्रमात जिथे नारायण तपश्चर्या करत होते तिथे आले. या चौघांनीही म्हणजे प्रत्येकाने आपापला पराक्रम करून दाखवण्याला सुरुवात केली, पण काम किंवा क्रोध नारायणाला बाधू शकले नाहीत. शस्त्रानं आकाश तोडलं तरी ते जसंच्या तसंच खुशाल राहतं. त्याप्रमाणे निजानंदात मग्न आणि तृप्त असलेले नारायण अगदी निर्विकार राहिले.
अपकार करणाऱ्यावर जो रागवतो तो रागामुळे तात्काळ नागावला जातो. मग तुम्ही म्हणाल, मग काय, आम्हाला कोणी त्रास द्यायचा, आम्हाला कोणी काही करायचं आणि आम्ही राग नाही आणायचा का? नाही. तर इथे साधकाने काय साधायचं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आणि साधनेमध्ये रत राहायचं. ज्याचा जसा स्वभाव असेल तो त्याप्रमाणे वागणार. पण मी साधक आहे, मला जर साध्यापर्यंत जायचं असेल तर या साधनेमध्ये मला शांत वृत्तीने राहावंच लागणार. मला वाटतं मागे एकदा पण आपण हा दृष्टांत घेतला होता, कोणत्या भागामध्ये आठवत नाही. तर एकदा नदीमध्ये विंचू खाली पडला, तो थोडासा अपंग झाला होता. मग तो मरेल म्हणून नाथ महाराज त्याला उचलवत होते आणि तो नाथ महाराजांना डंख मारायचा, परत पडायचा, परत नाथ महाराज उचलायचे. एका माणसाने बघितलं आणि म्हणाले, काय यांच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? म्हणे, अहो नाथ महाराज, तो विंचू तुम्हाला इतकेदा डंख मारतो, इतकेदा चावतोय, तुम्ही परत परत त्याला उचलता म्हणे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले, डंख मारणं हा त्याचा स्वभाव आणि त्याला वाचवणं हा माझा स्वभाव. म्हणजेच अपकार करणाऱ्यावर रागवायचं नाही, आणि जर रागवल्या गेला तर तो रागामुळे तात्काळ नागावला जातो. लोक पृथ्वीला नांगरून दुःख देतात, पण उलट धान्य पिकवून ती त्यांना सुखी करते. त्याचप्रमाणे अपकार्यावर जो उपकार करतो तोच श्रेष्ठ परमार्थी जाणावा. याचंच नाव परमशांती होय. परमशांती असणं हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. पण माझी शांती फार मोठी आहे असा गर्व नारायणांच्या मनाला स्पर्शून सुद्धा गेला नाही. अर्थात अंगी पूर्ण शांती असून देखील ज्याच्या ठिकाणी तिचा गर्व नसतो तोच खरा पोहोचलेला पुरुष होय. खरा तपस्वी कामाला जिंकतो, क्रोधाचा गर्व जिरवतो आणि वासनेचा डौल कायमचा घालवतो. त्याची आत्मनिष्ठा पक्की असते, म्हणून चित्त निर्विकारी टिकून अंतरी पूर्ण क्षमा असणं हे ऋषींचं खरं लक्षण आहे. शांतीच्या इच्छेनं जे भगवंताचं नामस्मरण करतात ते कामक्रोधांना सहज जिंकतात. थोर साधक छळ करणाऱ्यांना हलकेपणा देत नाहीत किंवा त्यांची उपेक्षाही करत नाहीत. त्यांच्या ठिकाणी भक्तांना भगवंतच दिसतो. भगवंत निर्गुण, निरुपम, मायातीत पूर्ण ब्रह्म आहे. सहज जरी त्याचं नामस्मरण केलं तरी सकामाला देखील काम स्पर्शू शकत नाही. जो सदा सर्व काळ नामस्मरण करतो त्याचा कामच त्याला निष्काम करतो, त्याचा क्रोधच त्याला शांत करतो आणि त्याचा मोह त्याला आत्मज्ञान करून देतो. आत्मशांतीमुळं जे धीर वीर परमानंदातच निरंतर तृप्त असतात ते खरे असून नमस्काराला योग्य असतात. हृदयामध्ये कामवासना गुप्तपणे झाकून ठेवून बाहेर मात्र जप तप भक्तीचा डौल दाखवणारे लोक महाठक समजावे. त्यांच्यावर कामक्रोधांचा आणि विघ्नांचा जोर चालतो. परंतु भगवंत भक्तांचं रक्षण करत असल्यानं खऱ्या भक्तापुढे त्यांचा जोर चालत नाही. आत्मज्ञान व्हावं म्हणून जे साधक स्वर्गभोगावर लाथ मारतात आणि निरंतर निष्काम बुद्धीनं भगवंताचं भजन करतात त्यांच्यावर अनेक विघ्न येतात, परंतु त्या विघ्नांनी भक्तांचं काही एक नुकसान होत नाही. सकाम कल्पना सोडून जे भक्त भगवंताच्या चरणी रमतात त्यांचं संरक्षण करण्यास 24 तास भगवंत तयार असतो. एकदा एका ग्रामीण भागामध्ये एक सांड माजलेला होता आणि तो सांड कुठेही भरधाव पळायचा आणि जाता येता कुणालाही मारायचा म्हणजे अर्थात त्या इतका धष्टपुष्ट मोठ्या सांडाचा धक्का लागला तरी माणूस मरण पावायचा. त्या गावामध्ये एक धार्मिक पती पत्नी होते. ते
निपुत्रिक होते. सतत सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एकाने त्यांना सांगितलं की अहो नुसतं काय नाम घेता म्हणे, तुम्ही नामस्मरण केलेलं मोजा. ते म्हणे आता मोजायचं कशाने? घरात धान्य होतं, ज्वारी दोघांनी घ्यायची. रामकृष्ण हरी म्हणलं की एक दाणा बाजूला, रामकृष्ण हरी म्हणलं की एक दाणा बाजूला. आणि मग दोघांनाही रात्रीच्या वेळेस जेव्हा झोप येईल त्यापर्यंत ते नामस्मरण करायचे आणि एकमेकांना पती पत्नी विचारायचे की तुझं किती झालं नामस्मरण? माझं झालं 4 शेर. तुमचं? माझं 5 शेर. 5 शेर म्हणजे किती मोठं माप असतं ते. 1-2 माळी नाही आहेत. आपलं करायला बसलो तर पावशेरही होतं का नाही भगवंताला माहीत. पण ते असं निस्सीमपणे भक्तिभावाने नामस्मरण करायचे. आणि एके दिवशी हा भक्त असाच त्या गल्लीतून येताना तो पळत सुटलेला सांड त्याच्या मागे आलेला आणि हा नामामध्ये दंग होता. लोक पळत पळत ओरडत ओरडत सांगतायत, अहो बाबा बाजूला, कारण वयस्कर होते, बाबा बाजूला सरका, तो सांड येतोय, मारेल मारेल मारेल. आणि तो सांड पळत 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 यांच्या मागे आला, पण आल्याबरोबर उलट फिरला. पण तो उलट फिरताना लोकांना त्याची शेपूट पिरगाळणारा दिसला. शेपूट पिरगाळलेली दिसली, पण बाकी काहीच दिसलं नाही. आणि मग लोकांना आश्चर्य वाटलं. लोक या बाबांजवळ आले आणि म्हणाले, का हो बाबा, हे असं कसं झालं? ते सांड आला, त्याची शेपूट पिरगाळलेली दिसली, पण कुणी पिरगाळली हे नाही दिसलं म्हणे. पण तुम्ही असं काय केलं? ते म्हणे, अहो मी नाही केलं. साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण हरी आला होता आणि तुम्हाला ती शेपूट पिरगाळलेली दिसली, पण तो पिरगाळणारा हात नाही दिसला का? लोक म्हणाले, नाही बाबा, आम्हाला नाही हात दिसला. तुम्हाला साक्षात भगवंत दिसला? हो म्हणे, भगवंत तर सातत्याने मला दिसतो. तेव्हा नाही का म्हणे तुम्ही मला वेड्यामध्ये काढलं होतं आणि मी शेतामध्ये घोंगडं नेऊन टाकलं, तेव्हा साक्षात श्रीकृष्ण परब्रह्म माझ्या गायी राखत होता. तो म्हणाला, तुझं तू नामस्मरण कर, मी तुझं सगळं शेतही राखतो, गायी बघतो, मला थंडी वाजायला लागली म्हणून मी घोंगडं नेऊन टाकलं होतं म्हणे, आणि तुमची गावातल्या लोकांनी माझी थट्टा उडवली. तेव्हाही साक्षात परब्रह्म परमात्मा तिथे होता आणि आत्ताही मला वाचवणारा भगवान श्रीकृष्णच होता. तुम्हाला शेपूट पिरगाळलेली दिसली, पण तो पिरगाळणारा हात नाही दिसला. जर तुम्हाला तो पिरगाळणारा हात बघायचा असेल, संकटाला दूर करणारा भगवंत पाहायचा असेल, तर 4 शेर 5 शेर नामस्मरण सातत्याने करा. तो भगवंत आपल्या भक्तावर कधीही विघ्न येऊ देत नाही. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीत, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स, हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.